महाराष्ट्रातील शेतकरी, गोरगरीब, दिव्यांग शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांची कर्जमाफी व विविध 17 मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता बेमुदत अन्नत्याग आंदोलन गेल्या 5 दिवसांपासून सुरू केले आहे। तरी या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा म्हणून चांदूर रेल्वे तालुक्यातील सरपंच संघटना व युवा शेतकऱ्यांच्या वतीने 12 जून 2025 रोजी ठीक 11 वाजता चांदूर रेल्वे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे। त्यावेळी सर्वत्र शेतकरी संघटना, प्रहार संघटना व सरपंच संघटनेकडून महाराष्ट्र सरकारने आपल्या या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी आणि जनतेच्या वर्तमान आणि भविष्याच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावे असे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सर्वत्र संघटनेकडून चांदूर रेल्वे येथे देण्यात आले व बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, याची कृपया दखल घ्यावी व तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची कृपया आपण दखल घ्यावी व लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती निवेदनातून उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आली आहे। त्यावेळी तालुक्यातून सरपंच प्रशांत कोल्हे, सरपंच प्रदीप जडीत, ॲडव्होकेट शिवाजी वाघ, सरपंच अभिजित राजनेकर, सरपंच मिलिंद गुजरकर, सरपंच गजानन देशमुख, अमोल लायबर, पवन गावंडे, मिलिंद गुजरकर, संतोष चनाप, पवन धावडे, विनोद काळमे, चेतन सुनघरे यासह आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मान्य श्री महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कैवारी, शेतमजुरांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे कैवारी मान्य श्री बच्चूभाऊ कडू यांनी वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध 17 मागण्यांच्या स्वरूपात आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव व इतर 17 मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। गेल्या 4 दिवसापासून ते मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहे आणि त्यांच्या समर्थन म्हणून आम्ही चांदूर रेल्वे तालुक्यातील युवा शेतकरी आणि सरपंच संघटना महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या वतीनं चांदूर रेल्वे येथे तहसील कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाला तालुक्यातून एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद सुद्धा आम्हाला मिळालेला आहे आणि माननीय उपविभागीय अधिकारी मॅडम यांच्या दालनामध्ये आम्ही सर्वांच्या उपस्थितीत निवेदन सादर केलेलं आहे आणि आमच्या निवेदनाची दखल शासनाने, प्रशासनाने घ्यावी अशी आमची सर्वांची विनंती त्यांनी घ्यावी, अन्यथा जे बच्चूभाऊ कडू जे मार्गदर्शनात यांच्या मार्गदर्शनातून आम्ही पुढील जे काही या आंदोलनाची भूमिका असेल या आंदोलनाला आम्ही 100% पूर्णपणे समर्थन करू आणि या आंदोलनात सहभागी असू। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।